वाडा तालुक्यातील चिंचघर येथे शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। वाडा तालुक्यातील विविध शाळांच्या 10वी 12वी आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा युवा सेनेकडून धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरणेने गुणगौरव सत्कार करण्यात आला। तर आमदार शांताराम मोरे यांनी आमदार निधीतून नागरिकांच्या सेवेकरिता रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आला होता। या प्रसंगी ठाणे ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, पालघर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, पालघर जिल्हा परिषद सदस्य मिताली बागुल, राजेश मुकणे, शिवसेनेच्या वाडा तालुका संघटक रेश्माताई पाटील, पंचायत समिती सदस्य सागर ठाकरे, योगेश गवा, शिवसेना नेते शरद पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास नाईक, भिवंडी तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, श्रीधर खारीक, वाडा तालुका प्रमुख निलेश पाटील, उपतालुका प्रमुख संतोष गोळे, चिंचघर गावचे सरपंच प्रेमा नांगरे, उपसरपंच मनीष पाटील, हवी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश पाटील तसेच शिक्षक वर्ग व युवा सेनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या चिंचघरच्या शाळेमध्ये युवा सेना आणि सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, सुनीलजी पाटील साहेब, निलेश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी आम्ही केला। याच्यामध्ये 80% वरती जी मुलं आहेत त्यांना प्रशस्तीपत्र आणि साहेबांच्या माध्यमातून एक डिक्शनरी असं त्यांना ते आम्ही या ठिकाणी देण्याचा आज प्रयत्न केला। कारण हे देण्याचं कारण एकच आहे की आपल्या परिसरातील जी मुलं या ठिकाणी शिकतात ते पुढच्या जीवनामध्ये काहीतरी घडावा, त्याचं जीवन उज्ज्वल व्हावं याच्याकरता आम्ही ही जे काही युवा सेना याच्या माध्यमातून जी धावपळ आहे ती करत असतो। आणि या ठिकाणाची मागणी होती की आपल्याला या विभागामध्ये ॲम्ब्युलन्स देणं फार गरजेचं आहे। कुडूस आणि केल्टन या भागामध्ये गाड्या सहसा नसतात, तर प्रकाश पाटील साहेबांनी सर्वांनी आम्ही विचार केला की या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स दिली पाहिजे। तर ती ॲम्ब्युलन्सही या ठिकाणी आम्ही वाडा परिसरासाठी आम्ही दिलेले आहे। सर, आज आपल्या कुडूस वाडा ते भिवंडी या महामार्गावरती अनेक विद्यार्थी दररोज प्रवास करत आहेत आणि त्यांना नोकरी अथवा शिक्षणासाठी जाण्यासाठी खूप वेळ होतो। या महामार्गाची अवस्था बघितली तर एक अक्षरशः चाळण झालेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? आता काही ठिकाणी आपण मागे 70 कोटी मंजूर केले तर त्यातून काही ठिकाणी काम चालू आहे आणि जे 1500 कोटीचं आम्ही मागे भूमिपूजन केलं, सन्मानित कपिल पाटील साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि बरेचशा लोकप्रतिनिधीच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलं होतं। तर आता ते टेंडरला ती प्रोसिजर आहे। आता हे मला वाटतं इलेक्शन संपल्याच्या नंतरच ते काम चालू होईल, कारण एका पुढच्या महिन्यात 1-2 महिन्यामध्ये ते आचारसंहिता लागेल, त्याचं टेंडर हातात झालं, त्याचं सर्व कामं डिसेंबरच्या आसपास चालू होती। ग्रामीण भागात अनेक गावांचे अजून रस्ते अपूर्ण आहेत आणि अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। त्या ठिकाणावरून नागरिकांची प्रचंड म्हणजे त्रास सहन करावा लागतोय। काय रस्ते ग्रामीण भागातले कधी होणार? नाही, आता आम्ही तालुका प्रमुख निलेश पाटील यांनी पत्र दिलेलं आहे, आम्ही दिलेलं आहे। आमची एक मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांना, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना हा तालुका जो आहे हा MMRD मध्ये समाविष्ट करावा आणि इथले जे रस्ते आहेत म्हणजे अतिशय खराब असलेले रस्ते ते MMRDच्या माध्यमातून ते कॉन्क्रीट रस्ते त्या ठिकाणी होतील। आणि आत्ताच आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये याच्यातले आपण 7 का 8 रस्ते आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत। आता त्याचंही आता या ठिकाणी टेंडर होणार आहे आणि समजा आता डिसेंबर नंतरच, कारण आचारसंहिता लागणार, त्या डिसेंबर नंतरच ही कामं चालू होणार आहेत। यांचं या ठिकाणी स्वागत होईल। सौरभ काशीनाथ पाटील हा आमच्या कुडूस परिसरातील पहिला CA आहे आणि त्याचा या ठिकाणी आदरणीय पाटील साहेब आणि आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते सन्मान चिन्हाने शाल देऊन स्वागत होत आहे। त्याचबरोबर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी नाईक साहेब शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत। तर या विद्यार्थ्यांनी अतिशय गौरवास्पद मध्ये ऑल इंडिया सेकंड रँक मिळवलेली आहे। या विद्यार्थिनीचं आणि पालकांचं अभिनंदन। मान्यवरांच्या हस्ते गौरव होत आहे।
तेजल रमेश उपस्थित आहे, त्यांचा या ठिकाणी गौरव होत आहे. संजना काळकर नांदी गायकवाड आहे विद्यार्थ्यांचा आपण गौरव करायचा आहे. दिशा संतोष जोशी, वाडा तालुक्यातून प्रथम आणि पालघर जिल्ह्यातून प्रथम आणि विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये 4था क्रमांक. एकदा टाळ्यावर यांचं गौरव करायचं आहे. तुषार वाकळे पाटील साहेबांमध्ये एसएल पॅकेजिंग कंपनी ही एक नामवंत कंपनी आहे. या ठिकाणी HR मॅनेजर म्हणून काम करत आहेत आणि कंपनीमध्ये नोकरी करता करता त्यांनी आपल्याला लॉची पदवी संपादन केलेली आहे. आपलं खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण आणि राण करायचं आहे. विनोद आलाचंदा विद्यार्थी आहे. 83% करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन